इथून ते आपण खोपोली एक्झिट पर्यंत एक्सप्रेसवेला बाईक टाकू शकतो. खुलेआम परमिशन आहे. मस्त वाटतंय. आता खूप छान वाटतंय. ॲक्च्युली खूप छान वाटतंय. 8270 डिग्रीचा आहे. बघा ना ती रिक्षा बघा ना कुठून येते. अरे हा लँड क्रुझरवाला आहे आणि हा एवढा मूर्ख आहे ना. श्री स्वामी समर्थ गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. कशात सगळे मजेत ना. आता आपण आपली रिटर्निंग जर्नी इकडनं चालू करतोय एकविरावरून. येताना रात्री काय दिसलं नसेल, पण आता बघा सगळं विजिबल आहे. आपण एवढे हाईटवरती आहोत गाडी घेऊन, आणि जे ट्रेक केलं आपण वरती मंदिरापर्यंत गेलो ते तर ह्याच्यापेक्षा खूप जास्ती होतं. ठीक आहे, आता रिटर्निंग जर्नी बघा. कारण की येताना काळोखामुळे खूप काय मिसआउट झालं होतं. काही दाखवताच आलं नाही. फक्त आपली गाडी, आपण, एवढंच. रस्ता वगैरे आता बघा ना, समोर बघा ना काय मस्त वेदर आहे. खूप सही, खूप भारी. आणि इकडे सगळा स्लश आहे, त्यामुळे थोडं आरामातच जाऊया. हे असले असतात रिक्षा. भाई दर्शन खूप मस्त झाले. म्हणजे आतमधपर्यंत नाही गेलो आपण. 2-3 तासाची लाईन होती अरे. आणि अभिषेक पण चालू होता ना, आणि त्यानंतर पूजा. सो खूप टाईम जाणार होता त्याच्यात. म्हणून मग मी मुखदर्शन घेतली, पूजा अटेंड केली, पूजा घेतली आणि मी निघालो. कुठेतरी थोडा हलका फुलका नाश्ता करूया. बघूया लोणावळ्यामध्ये आहे मला 1-2 स्पॉट माहिती आहेत, हॉटेल माहिती आहे. तिकडे आपण लंच बोलतोय, ब्रेकफास्ट करू आणि घराच्या साईडला आपली जर्नी कंटिन्यू करू. बघा टर्न्स कसे आहेत बघा भाई. कॅमेरामध्ये किती समजते माहीत नाही, पण खूप टरेन हा खूप डिसेंट आहे. एकदम बोलाल ना तर एक 80-70 डिग्रीचा आहे. 82-70 डिग्रीचा आहे. बघा ना ती रिक्षा बघा ना कुठून येते. जस्ट अमेझिंग, जस्ट अमेझिंग. तर लोणावळा क्रॉस करतोय. आपला इथं ब्रेकफास्ट करायचा प्लॅन होता, पण वातावरण बघता मी तर प्लॅन स्किप करतोय. आपण जाऊया खोपोलीमध्ये स्वादला. खोपोली एंड केलं ना, खोपोली एक्झिटलाच एक स्वाद नावाचं हॉटेल आहे, तिथे आपण ब्रेकफास्ट करू. कारण की भाई भिजायचं नाही. इकडं जर भिजलो ना तर जिंदगी खराब समजा. तब्येत बिघडेल. कारण की इकडं थंड असतं पाणी, पावसाचं पाणी लय गार असतं, आणि ऑलरेडी एक प्लेझंट थंडी आहेच आहे. सो ड्रिझलिंग स्टार्ट झाली आहे. मला तरी पूर्ण या गाड्या पोळ्या नाही येत आहेत. सो हे फॉग आहे, पण तरी पण रिस्क नको घ्यायला. आपण खालीच जाऊ. आणि मेन थिंग मी बोललोच नाही त्याबद्दल, दर्शन खूप मस्त झाले, खूप भारी वाटलं. म्हणजे काय मी ठरवलं नव्हतं यायचं. अचानक रात्री आलो घरी 12-1 वाजता, आणि माझं मन झालं यार की जाऊया एकविरेला, जाऊन येऊया. संध्याकाळी प्रोग्राम आहे, पण तर संध्याकाळी आहे ना, तर बोललो सकाळी जाऊन येऊया, मग बघू पुढचं काय ते. खूप इच्छा झाली आतून यार, म्हणून मग मी पुढं पाठी बघत नाही बसलो, आलो सरळ निघून. मस्त वाटतंय. आता खूप छान वाटतंय. ॲक्च्युली खूप छान वाटतंय. सो आता हे बघा, इकडनं खोपोलीला आपण येताना इकडनं येतो, आणि हा समोर आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे. आता इथं पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. दुचाकी वाहनांना खोपोली बाह्य मार्गापर्यंत परवानगी आहे. इथून ते आपण खोपोली एक्झिटपर्यंत एक्सप्रेसवेला बाईक टाकू शकतो. खुलेआम परमिशन आहे. तर आपण टाकूया आता एक्सप्रेसवेला गाडी.
आणि भाई साहेब मजा घेऊया मजे. हे खूप आधीपासूनच आहे, पण ॲक्च्युली हे काय बोलतात त्याला, आता जसं लिहिलं आहे ना, जसं मेन्शन केलं ना तसं मेन्शन केलेलं नव्हतं. त्यामुळे खूपदा मी जायला पुढं पाठी करायचो, पण आता मेन्शन केलं आहे ना, तर आता आपण जाऊ शकतो. अरे हा लँड क्रुझरवाला आहे आणि हा एवढा मूर्ख आहे ना. आता स्पीड कमी होती तर मी जातोय, हा झाला मूर्ख मला दाबतोय. म्हणजे एवढा श्रीमंत असून त्याची सोच बघ ना काय. आणि शिवाय लँड क्रुझर चालवतोय यार, आणि तो मला हे करतोय. म्हणजे मी साईडला गेलो, 2 गाड्यांच्या मधनं गेलो तर असं रेव करतात ना थोडं थोडं, तसं रेव करतोय. बाळीच वे काय बोलू आता. एवढे पण शुद्ध शब्द मी नाही वापरत ना ब्लॉग मध्ये, म्हणून खूप खूप म्हणजे यार नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम लँड क्रुझर ओनर्स. खूप आळीशी मस्त मजा येते. म्हणजे एक हे आहे का, एक बघायचा नजरिया बदलतो. तिकडनं आपण एकसारखं खूप वेळा प्रवास केला इथनं. आता आय गेस ब्लॉगमध्ये मी फर्स्ट टाइम इकडनं बाईक चालवत असेल. खोपोलीची एक्झिट पण चेंज केलेले आहेत आणि ते खूप वळत वळत जाण्यापेक्षा ना, दिस इज बेस्ट. एक नंबर डिसिजन घेतला आणि आपल्याला बाईकवाल्यांना पण इकडनं जायची परवानगी दिली. ते एक नंबर डिसिजन होता. लिहिले ना खोपोली एक्झिट, तर मग राईटलाच ठेवू. आलो खोपोली एक्झिट. आणि वरती बघा, वरती डोंगरावरती ढगं कशी आलेत. हे शाणे, अति शाणे. समजत नाही ना, पहिलं कसं लेफ्ट हँड साईडला होतं, आता तेच राईटला गेलंय तर समजत नाही खूप साऱ्या पब्लिकला. हे बघा ना, काय मस्त वाटतं यार. ही जी माउंटेन रेंज आहे ना पूर्ण, खूप सुपर्ब आहे यार, सुपर्ब आहे. नो वर्ड्स. खूप मस्त आहे. कुठं लांब जायची गरजच नाही आहे आपल्याला. लोनावला आओ, लोनावला में महाबलेश्वर का फील लेके जाओ. लोनावला में आओ, लोनावला में हिमाचल का फील लेके जाओ. फक्त एवढं ते बर्फ नाही भेटत, पण थंड वाटतं. डायरेक्ट खोपोलीच्या आउटरला बाहेर. खोपोलीच्या आतून वगैरे यायची आपल्याला गरजच नाही ना. मस्त मस्त मजा आली. येताना थोडं डाऊन हिल पळवली पण गाडी. आता येईल, आता 2 मिनटात स्वाद हॉटेल येईल. बघूया आता, 8 वाजून गेलेत. हॉटेल ओपन आहे का नाही आहे. जर ओपन असेल तर नाश्ता करू आणि पुढे घराकडे पळू. अरे खोपोलीच्या भरोश्यावर आलो आणि एक काय, दोन्ही हॉटेल बंद लाईनीत. पहिला गणपती बाप्पा मोरया, वरद विनायकाश आपलं मड इकडं आहे ना लेफ्टला. तर ठीक आहे, स्वादच्या भरोश्यावर आलो, कुछ भी स्वाद नाही मिला. माळवणी पण बंद. 8 वाजलेत. आता लागली भूक. भूक मजबूत लागली आहे आणि आता खायला भेटत नाही आहे. काय रे शी, तिथं रामाकृष्णालाच यार. माझ्यासोबत ना असं नेहमी होतं, मी खूप जागेवर चुकतो. असं तुमच्यासोबत पण होतं का, की असतं आपल्या डोळ्यासमोर, ते आपण सोडून पुढं जातो पुढच्या अपेक्षेवर. असं कुणाकोणासोबत होतं मला कमेंट करून नक्की सांगा, की म्हणजे मी जे बोलते त्याशी कोण कोण रिलेट करू शकतंय ते मला कमेंटमध्ये सांगा. सो आता आपण चौक फाट्याला नाश्ता करायला थांबलो होतो. नाश्ता केला आहे आणि नाश्ता होईपर्यंत पावसाने हजेरी लावली आहे.
पण ठीक आहे, आता काय भिजलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. निघलं आहे, कारण की हा पाऊस आहे ना टप्प्याटप्प्यात पडतो, म्हणजे एकदम कंटिन्युअसली नाही पडत, जिथं पडतो तिथं पडतो, असं आहे विषय. सो ठीक आहे, भिजलं तरी भिजलं, चालतं आहे. आता काय घरीच तर जायचं आहे, त्यामुळे काही एवढा लोड नाही आहे. आता आम्हाला पाऊस दिसतोय दूरपर्यंत, बघूया काय करतोय ते. तर याच ठिकाणी आपण पनवेलमध्ये आलेलो आहोत. खूप मस्त होती राईड. आपण स्टार्ट केलं होतं काहीतरी सकाळी 4:30 वाजता आणि अजून 9:17 झालेत, 9:30 पण नाही वाजलेत. सो 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30 5 तासात आपण मस्त एकविरेला जाऊन राईड करून दर्शन करून आलो आहे. खूप मस्त होती राईड, मजा आली. आता येताना खूप पाऊस भेटला, पण ठीक आहे, आता घरी येत ना म्हणून काय भिजाचा काय वांधा नव्हता. भिजलं इझीमध्ये, पण खूप मजा आली. सो आतासाठी एवढंच ठेवूया. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कुठल्या तरी नेक्स्ट राईडमध्ये. सो इफ यू न्यू टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. इफ यू लाईक द व्हिडिओ, हिट द लाईक बटन, शेअर अँड कमेंट जरूर करा. तोपर्यंत राईट सेवन, बी सेफ गाईज, टाटा, बाय बाय अँड टेक केअर.